नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जे लाभार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. जुलै महिन्याच्या हप्त्याची संभाव्य तारीख या ठिकाणी जाहीर झालेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा उद्देश राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांना आर्थिक मदत करून त्यांचे सक्षमीकरण करणे हे या योजनेचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. आता या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट आर्थिक मदत थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाते. आता यासाठी कोण कोण पात्र आहे महत्त्वाचं म्हणजे अनेक महिलांना या योजनेतून अपात्र करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर आता तुम्हाला माहीत असणे गरजेचे यामध्ये कोण पात्र आहेत. 21 ते 65 वयादरम्यान तुमचं वय असेल तर तुम्ही पात्र आहात. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे गरजेचे. कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीदार नसावा. त्याचबरोबर कुटुंबातील कोणीही आयकर भरत नसावा. महाराष्ट्र राज्यात वास्तव्य असणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळतो. एकाच कुटुंबातील 2 महिलांना लाभ मिळू शकतो. आता ही एक अट जी आहे नवीन महत्त्वाची आहे, कारण की एका कुटुंबातील जर 3 महिला असेल तर या योजनेअंतर्गत त्यांना बाद केले जात आहे, लक्षात ठेवा. आणि ज्या महिला संजय गांधी निराधार योजना असेल तत्सम योजनेचा लाभ घेत असेल तर अशा महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ दिला जात नाही. कुटुंबाकडे 4 चाकी वाहन असल्यास या योजनेचा लाभ नाकारला जाऊ शकतो. माजी आणि विद्यमान आमदार खासदारांच्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. आतापर्यंत या योजनेचे जुलै 2024 पासून ते जून 2025 पर्यंतचे एकूण 12 हप्ते जे आहेत महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले. जर आपण 12x15 जर केलं तर जवळपास 18,000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत. हे हप्ते जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून अशा महिन्यांचे हप्ते आतापर्यंत वितरित करण्यात आलेले आहेत. जवळपास 18,000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले. जुलै 2025चा हप्ता कधी मिळणार अनेक महिलांचा प्रश्न आहे, तर त्याचा उत्तर लक्षात ठेवा. 23वा हप्ता म्हणजे जुलै महिन्यांचा हप्ता अद्याप पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा केलेला नाही. मात्र मीडिया रिपोर्टनुसार हा हप्ता जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत जमा होण्याची दाट शक्यता आहे. सरकारकडून अद्यापपर्यंत अधिकृत कोणती घोषणा झालेली नाही. त्यामुळे महिला जे आहेत सरकार कधी घोषणा करेल याची सर्व महिला वर्ग जे आहेत वाट बघून आहेत. तर महत्त्वाचं म्हणजे अलीकडे काही महिन्यात योजनेतून लाखो महिलांना वगळण्यात आलेले. याचे मुख्य कारण म्हणजे पात्र निकष जे आहे ते पूर्ण केलेला नाही महिला. त्यामुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी माहितीच्या आणि दस्तऐवजांची वेळोवेळी पडताळणी करणे आवश्यक असणार आहे, कारण की वेळोवेळी जे आहेत राज्य सरकार सुद्धा पडताळणी केली जात आहे आणि त्या अंतर्गत अनेक महिलांना अपात्र केले जात आहे. ज्या पहिला पात्र आहे त्यांना लाभ सुद्धा दिला जात आहे. अशा प्रकारे या ठिकाणी पडताळणीद्वारे जे आहेत राज्य सरकार छाननी करत आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो महिना अखेरपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे. अद्यापर्यंत राज्य सरकारमार्फत याबाबत कोणतीही घोषणा आलेली नाही, हे पण लक्षात ठेवा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.